नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. भिवंडी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माण कामादरम्यान ठेकेदाराचा आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे एका रिक्षा प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी रॉड शिरून तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोनू अली रमजान अली शेख असे जखमी मुलाचे नाव असून काल दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने तो रिक्षातून प्रवास करत होता. भिवंडी येथे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी रॉड रिक्षात बसलेल्या सोनू अली याच्या डोक्यात शिरला. या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोनूवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्या डोक्यात 2 ते 3 इंच रॉड आत गेल्याचेही डॉक्टर म्हणाले. त्याच्यावर काल रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली. MMRDAने या घटनेनंतर स्पष्टीकरण दिले. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कंत्राटदार कंपन्यांचे अधिकारी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मेसर्स ऑफकॉन्सना सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि जखमी तरुणाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. जबाबदार असलेल्या मेसर्स ऑफकॉन्स कंपनीच्या कंत्राटदारावर 50 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर मेसर्स सिस्ट्रा कंपनीला पर्यवेक्षी त्रुटीसाठी 5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आले असल्याचे MMRDAकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किलोमीटर पुरुष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000हून अधिक धावपटू या स्पर्धेत धावणार आहे असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले. महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त रमेश बिरारी, मिनाल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदी यावेळी उपस्थित होते. रविवारी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा विविध 12 गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी साठी एकूण 13,860 इतकी झाली आहे. तर 12 वर्षाखालील मुले 3 किलोमीटर 2,378, मुली 3 किलोमीटर 2,051, तर 15 वर्षाखालील मुले 5 किलोमीटर 4,641, तर मुली 4,018 आणि 18 वर्षाखालील मुले 10 किलोमीटरसाठी 965, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला 1, पुरुष 21 किलोमीटर खुला गट 610 व महिला 21 किलोमीटरसाठी 190 आदी नागरिकांनी नोंदणी केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. ठाणे शहरात गणेश मूर्ती विसर्जनामुळे तलावांचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. या सर्व व्यवस्थेची माहिती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी काल गणेश मंडळाची बैठक घेतली. यात त्यांनी गणेश मंडळ आणि भक्तांसाठी महत्त्वाची माहिती दिली. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विक्रेते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका, महावितरण, टोरंट पॉवर, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश, त्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेली कार्यपद्धती याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिले.
तसेच ठाणे महापालिकेने संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारे हरित विसर्जन ॲप तयार केले. ते लवकरच नागरिकांसाठी सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. या बैठकीत मंडळाच्या वतीने विसर्जन व्यवस्थेबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे, उल्हास बर्डे, विनायक सुर्वे, वासुदेव अलगूज, विकी चाको, विशाल महाडिक आदींनी विविध मुद्दे मांडले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्याला निसर्गाचं मोठं वरदान लाभलंय. या निसर्गामुळे औषधी वनस्पती बरोबर इतर गोष्टीही निसर्ग भरभरून देत असतो. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रानावनात औषधी वनस्पती बरोबर रानभाज्याही उपलब्ध होत असतात. या रानभाज्यांमुळे मानवी शरीरातील आरोग्य शक्तीला चालना मिळते. खास करून या रानभाज्या पावसाळ्याच्या दिवसात रानावनात पाहायला मिळतात. या रानभाज्यांचा वापर जेवणात केल्यास आरोग्यही सुदृढ राहते. अशा या रानभाज्या रानावनातून आणून ठाण्याच्या जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये महिला विक्री करताना पाहायला मिळतात. या रानभाज्यांमुळे जांभळी नाका भरलेला असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ठाण्याच्या टेंबी नाका येथील बीजे हायस्कूलच्या पटांगणात रानभाज्यांचे प्रदर्शन विक्रीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये या रानभाज्याची जनजागृती व्हावी व त्यांचे महत्त्व कळावे या उद्देशाने या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. प्लास्टिक सर्जरी फक्त पैशाच्या जोरावर मिळते ही समजूत सिव्हिल रुग्णालयाने खोटी ठरवले. आज गरिबांनाही मिळतोय नवजीवनाचा हक्क, तोही सरकारी रुग्णालयातून. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3 महिन्यात 25 प्लास्टिक सर्जऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून सिव्हिल रुग्णालय शस्त्रक्रियेच्या आधुनिक आणि माणुसकीच्या केंद्रस्थानी उभं राहिले. सिव्हिल रुग्णालयात अपघातात हातपायांचे हाड मोडले असता अथवा दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत असताना आता प्लास्टिक सर्जरी देखील तितक्याच कुशलतेने होत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जरीमध्ये अपघातात हातपायांचे हाड मोडलेले रुग्ण, चेहऱ्यांचे विकार, जळालेल्या रुग्णांचे पुनर्रचनात्मक उपचार आणि जन्मजात विकृती असलेल्या बालकांवर करण्यात आल्या असल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिले. प्लास्टिक सर्जरी म्हटलं की गरिबांच्या आयुष्यात ती स्वप्नवत गोष्ट वाटते, मात्र सिव्हिल रुग्णालयाने या स्वप्नांना हकीकत बनवले. एक उदाहरण सांगायचं झालं तर 6 वर्षाच्या एका मुलीच्या हातापायाची बोटं जन्मतः चिकटलेली होती. खाजगी रुग्णालयात उपचाराची किंमत परवडणारी नव्हती, पण सिव्हिलमध्ये तिच्या डाव्या हाताची बोटं यशस्वीरित्या वेगळी करण्यात आली व उर्वरित सर्जऱ्या लवकरच होणार आहेत. या यशस्वी सर्जऱ्यांचे श्रेय
प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड व त्यांच्या टीमला जात आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.